तो क्या बोलते सुंदरनगर की पब्लिक। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या गावात आहे दुर्गा पूजा आणि आपण चाललो इकडे तिकडे वर्गणीला. तर आज आपण चाललो सुंदरनगरला. पोहोचलो आम्ही गोमनीला आणि भेटलो सोना काकाला. मग सुरू झाली आपली वर्गणी. हे बघा आपली पूर्ण मंडळी विचार करताय की कोणी किती रुपये वर्गणी देईन. हे बघा ठेकेदार साहेब आपण आलो इकडे कोणत्याला दुकानाला दिसले मोठमोठे लावून ताला. पोहोचलो आम्ही मिठाईच्या दुकानात. तिथे दिसले आपल्याला ढाकी दादू. मग आपण आलो दादूच्या दुकानामध्ये वर्गणी घ्यायला. दादू म्हणे थंडा पाणी थंडा आहे म्हणे, जेवढा देतो तेवढा. मग गेलो आपण स्टील भंडार मध्ये, येथून घेतलो काय वर्गणी. मग आलो काकाच्या दुकानात. काका म्हणे टेन्शन नाही लेने का, खाने का तरबूज और पीने का माउंटेन ड्यू डर के आगे जीतते. मग निघालो आपण सुंदर नगराकडे. फायनली पोहोचलो सुंदर नगरात आणि इकडे चालू होते आपल्या मंडळीचा आचार आणि विचार की सुरुवात करू कुठून. मग आपला मंडळी म्हणे टेन्शन नाही घ्यायचं, आपला माग माग चालत राहायचा. हे बघा दिसले आपल्याला फुलाच्या झाडावर आंबे लागून. पण पाहिलं त्याला जवळून. हे बघा सुंदरनगरचं मंदिर. इथं पण दुर्गा पूजा आणि काली पूजा हे होता. बघा पिवळे टमाटर. मग उन्हाने केले होते आपली लय धुलाई. आपण हॉटेलमध्ये घुसून खाल्लो ना रसमलाई. भेटले आपल्याला श्रीनगरचा ब्लॉगर. मित्रांनो, भावा पण चांगले ब्लॉग बनवतात, भावाला पण सपोर्ट करा. मग पोहोचलो आपण सुंदरनगरचा हायस्कूल समोर. अशोक भाऊ म्हणे ये रे भाऊ लवकर. मित्रांनो, एक गोष्ट 100% सत्य आहे की बंगाली लोकांच्या घरी आंब्याचा झाड आणि फणसाचा झाड 100% असतात. मग आपले ठेकेदार साहेब म्हणे मी जातो म्हणे घरी, आपल्या गाडीमध्ये आहे सामान. आपले मंडळीचे लोक म्हणे 2 मिनिट थांबा, 2-4 घर हाय आपण करून मग निघूया. मग आपल्याला दिसली वर्षानंतर सरसो. कोणता झाड आहे मला तर माहित नाही, तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मग आपण गाडीला मारलो यू टर्न आणि पोहोचलो चहाचा दुकानात. सगळे जण पेले गरम गरम चहा आणि खाले मसालेदार पकोडे. चला मित्रांनो निघूया आपण आता घराकडे. जय शिवराय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये.